रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत जनाबाईचा अभंग क्रमांक 36 हा पाहणार आहोत. हात निडळावरी ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी, धाव धाव पांडुरंगे सखे जीव लगे अंतरंगे. तुझ वाचुनी दाही दिशा वाट पाहते जगदिशा. हासे करू नको जनासी मने नाम याची दासी. हात निळावरी ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी. जनाबाई म्हणतात की हे चक्रपाणी विष्णू श्री विठ्ठल, मी हातावर हात ठेवून तुझी वाट पाहत आहे. येथे हात निडळावर ठेवणे याचा अर्थ निष्क्रिय बसणे असा नाही, तर पूर्ण विश्वासाने, आशेने आणि भक्तिभावाने देवाची प्रतीक्षा करणे असा आहे. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल आपल्या आई वडिलाची वाट पाहते, त्याचप्रमाणे जनाबाई विठ्ठलाच्या दर्शनाची आस धरून बसल्या आहेत. त्यांच्या मनात दुसरा कोणताही आधार नाही. त्यांना वाटते की माझे सर्व दुःख, चिंता आणि अडचणी दूर करणारा एकमेव असा म्हणजे विठ्ठल. भक्तीमध्ये श्रद्धा आणि धीर यांना मोठे महत्त्व आहे. देव लगेच दिसला नाही तर भक्तीचा विश्वास कमी होत नाही. जनाबाईच्या या ओळीत अशी अढळ श्रद्धा दिसते. धाव धाव पांडुरंगे सखे जीव लगे अंतरंगे. हे पांडुरंगा, लवकर धावून ये, तू माझा सखा आहेस, माझा अंतःकरणातील जवळचा साथीदार आहेस. जनाबाई विठ्ठलाला फक्त देव मानत नाहीत, तर आपला जवळचा मित्र समजतात. भक्त आणि देव यांच्यातील प्रेमाचे नाते या ओळीत दिसते. देव दूर कुठेतरी आहे असे त्यांना वाटत नाही. तो आपल्या मनात, आपल्या जीवनात आहे अशी त्यांची भावना आहे. सखे जीव लगे या शब्दात प्रेम, आपुलकी आणि विश्वास आहे. संकटाच्या वेळी जसा जवळचा मित्र मदतीला धावून येतो, तसाच विठ्ठल माझ्यासाठी यावा अशी जनाबाईची प्रेमळ विनंती आहे. तुझ वाचुनी दाही दिशा वाट पाहते जगदिशा. हे जगदिशा, तुझ्याशिवाय मला सर्व दिशाही रिकाम्या वाटतात. मी फक्त तुझीच वाट पाहत आहे. या ओळीत जनाबाईची विठ्ठलावरची पूर्ण भक्ती व्यक्त होते. त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू विठ्ठल आहे. देवाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट त्यांना समाधान देऊ शकत नाही. दाही दिशा म्हणजे सर्व बाजूंनी संपूर्ण जग. देवाशिवाय मनाला शांतता मिळत नाही, अशी भक्ताची अवस्था येथे सांगितली आहे. खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नाही, तर मनाने देवाशी जोडले जाणे होय. जनाबाईच्या मनात विठ्ठलाविषयी इतके प्रेम आहे की त्यांना प्रत्येक क्षणी त्यांचीच आठवण येते. हासे करू नको जनासी म्हणे नाम याची दासी. हे विठ्ठला, माझी थट्टा करू नकोस असे नामदेवाची दासी जनाबाई म्हणतात. जनाबाई स्वतःला नाम याची दासी म्हणतात. संत नामदेवाच्या सेवेत राहून त्यांनी विठ्ठल भक्ती केली. त्या स्वतःला मोठी भक्त किंवा ज्ञानी समजत नाहीत. त्या स्वतःला देवाची आणि संतांची सेविका मानतात. माझी थट्टा करू नको याचा अर्थ असा की मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आहे, तुझी इतकी वाट पाहत आहे, त्यामुळे मनाला निराश करू नकोस, माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस. या ओळीत भक्ताचे देवाशी असलेले प्रेमळ नाते दिसते. भक्त देवाशी कधी विनवणी करतो, कधी रुसतो, कधी प्रेमाने बोलतो. हेच वारकरी भक्तीचे वैशिष्ट्य आहे. या अभंगात जनाबाई विठ्ठलावरील आपले निरपेक्ष प्रेम आणि विश्वास व्यक्त केला आहे. त्या विठ्ठलाला आपला मित्र, सखा आणि जीवनाचा आधार मानतात. देवाच्या दर्शनासाठी त्यांचे मन आतुर झाले आहे. या अभंगातून शिकवण मिळते की संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका. मनापासून केलेली भक्ती, प्रेम आणि विश्वास यामुळे देवाशी जवळीक निर्माण होते. जनाबाईची भक्ती ही केवळ कर्मकांडाची नसून तर प्रेम, समर्पण आणि अंतःकरणातील नाते आहे. रामकृष्ण हरी.